हॅलो एव्हरीवन, मी आहे प्रणिता आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अ डे विथ प्रणिता. तर हा माझा इंट्रोडक्शनचा आणि तसं पाहिलं तर यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. माझं नाव आहे प्रणिता आणि आपण माझ्या या व्हिडिओजमधून माझ्या या नवीन चॅनलवरती पाहणार आहोत माझं डेली लाईफ. तर याच्यामध्ये माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओज येतील, आमचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज येतील, माझे काही कुकिंगचे व्हिडिओज असणार आहेत. त्याचप्रमाणे मला शॉपिंगची आवड आहे तर काही शॉपिंग हॉल व्हिडिओसुद्धा आपण करूयात. तसंच माझं ऑफिसचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि यासारख्या अजून बऱ्याच काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्हाला माझ्या या गोष्टी जाणून घेण्याविषयी आवड असेल किंवा तुम्हाला आवडणार असेल माझं डेली रुटीन पाहायला तर माझा चॅनल अ डे विथ प्रणिताला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडले तर त्या व्हिडिओजला लाईकही करा आणि इतरांसोबत शेअरही करा. तर आता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबचा. तरी पहिल्या व्हिडिओची सुरुवात कशी करायची तर मला असं वाटतं आपण काहीतरी गोड बनवण्यापासून व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपण गाजराचा हलवा बनवूयात. मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे माझा पहिला व्हिडिओ रेसिपीचाच होईल. तर मी गाजराच्या हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला सुरुवात करूयात आपण. पहिले तर मी एप्रिल घालून घेते. इथं पहिल्यांदा गाजर धुवून घेऊयात स्वच्छ. साल काढून घेऊयात पहिल्यांदा आपण गाजरांची, कारण याच्यावरती बरेच मुळं आलेली आहेत, त्याला रूट्स आहेत. तर त्याच्यामुळं साल काढून घेऊयात अगोदर सगळ्या गाजरांचे. साल काढायचे आणि किसून घ्यायचे. आणि गाजर मोठे असल्यामुळे लवकर किसून होतात. काही जण मिक्सरवर पण बारीक करतात, काही जण डायरेक्ट शिजवून त्याला स्मॅश पण करतात बटाट्यांसारखं. पण आता मी तर किसूनच घेणार आहे. आणि लक्ष द्यायचं, काही काही गाजर किडके पण निघतात, ते पण बघावं लागणार आहे. माझ्याकडे मोठी किसणी नाहीये त्याच्यामुळे मी आता ह्या छोट्या किसणीवरच किसणार आहे. आणि होतं ह्याच्यावरती पण पटकन होते किसून. गाजर तर किसून झाले आता माझं. आता तूप टाकून भाजून घेऊयात गाजर. सगळ्याच करणार आहे मी. चांगलं भाजून घ्यायचं हे गाजर. आता थोडा वेळ लागतो हे भाजायला गाजराला. तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स कट करूयात आणि विलायची वगैरे जे काही फ्लेवरसाठी असतं त्याची तयारी करू. ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत मी आणि विलायची सोलून ठेवली आहे. गाजर पण भाजत आले बघा चांगले. कलर चेंज झाला आता. तरी थोडा वेळ भाजून घेणार आहे. हे विलायची बारीक मधून मधून परतच राहायचं त्याला. गाजर होतच आलेलं आहे. पण मी कुकरमध्ये करणार आहे.
शिजण्यासाठी. थोडं अजून भाजतंय, तोपर्यंत याच्यात मी ड्रायफ्रुट्स टोस्ट करणार आहे तुपामध्ये. ड्रायफ्रुट्स टाकायचे याच्यामध्ये. अगोदर तूप टाकलंय, तुपामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे. गाजर पूर्ण झाले भाजून, मी एकदा दाखवते. गाजर असा कलर आलाय गाजरला. आणि इकडे ड्रायफ्रुट्स केलेत. कुकरमध्येच करणार आहे मी, त्याच्यामुळे ड्रायफ्रुट्स कुकरमध्येच केले. आता हे भाजलेले गाजर सगळे आपण याच्यात शिफ्ट करणार आहे. याच्यात फक्त ड्रायफ्रुट्स आणि गाजरच आहे भाजलेलं. त्याच्यात तुम्हाला जसं आवडेल तशी साखर ऍड करायची. आता थोडंसं दूध टाकूया. काही जण पनीर पण टाकतात ह्याच्यात. ते जरा जास्त तापलेलं दूध होतं, मी हलव्यासाठीच ठेवलेलं. जास्त गरम झालेल्या दुधाला वेगळीच टेस्ट असते, त्याच्यामुळे ते टाकलं याच्यात मी. आता हे झाल्यानंतर याच्यात विलायची टाकायची. कुकर लावायचा आपल्याला. एकच शिट्टी होऊ द्यायची, लगेच होते तयार. थोडा अर्धा मिनिट जर आपण फुल गॅस करूया. आता कमी गॅसवरच एक शिट्टी जरी नाही झाली ना, अंदाज घ्यायचा जरा 2-3 मिनिट. आता झाल्यावरतीच दाखवतो मी तुम्हाला.
तयार झालाय गाजरचा हलवा आपला. पहिल्यांदा तर आपण देवाला नैवेद्य दाखवूयात. इकडे आहेत आमचे देवबाप्पा. तर असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.